मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सेहर शेख हिच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केवळ मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू असं वक्तव्य केलं होतं। हिरवा रंग हा दहशतवादाचा आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटलंय। हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता दिसते। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार। हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। माजी खासदार इम्तियाज जलील यांची वादाला फोडणी। आधी एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांचे वादग्रस्त वक्तव्य। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है। एमआयएमच्या भूमिकेवर भाजपाचा आक्रमक पवित्रा। तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। कैसा हराया। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। महापालिकेतील विजयानंतर सेहर शेखच्या या चिथावणीखोर विधानानं भाजप शिवसेनेसह सर्वच हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला होता। या वक्तव्यानंतर पुन्हा एमआयएमने याला राजकीय रंग देत त्यात आणखीन भर घातली आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू असे विधान केले। हमारी ये जो बच्ची चुनकर आई है सेहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। या वादग्रस्त विधानावर भाजपने चांगलाच समाचार घेतलाय। भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सेहर शेख विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी सेहर शेख यांना नोटीस बजावताच सेहर शेखचा सूर बदलला। मुंब्र्याला पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तानला जावे लागेल। या देशात भगवाच चालेल। हिरवे करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत अशा शब्दात भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी एमआयएमला खडे बोल सुनावले। त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुंब्रा नहीं पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे। छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है। तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। तुमच्या स्वप्नातील हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही। भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य नाही। या देशामध्ये शरिया कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे। इस्लाम राष्ट्र या देशाला बनवायचं आहे। अशा पद्धतीचे कुठलेही मनसुबे षडयंत्र या देशात खपवून घेणार नसल्याचा इशारा भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी दिलाय। देशाचं इस्लामीकरण करायचं आहे, इस्लाम राष्ट्र ह्या देशाला बनवायचं आहे। तशा पद्धतीचे कुठलेही मनसुबे षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी असतेपर्यंत कोणीही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत। अशा पद्धतीचा इम्तियाज जलील ओवैसी ये किस खेत की मूली आहे ना। हा महाराष्ट्र त्या मराठ्यांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी पेशावर आणि मुलतानपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा रोवला होता। हे जलीलला माहिती नाही आहे आणि त्यामुळे जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही। एमआयएमच्या मतांची टक्केवारी वाढत असल्यामुळेच त्यांच्याकडून अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य होत आहेत। एमआयएम सारखा पक्ष एवढ्या प्रचंड प्रमाणात जागा जिंकत असेल तर ती हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे असा मतप्रवाह हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांमध्ये आहे। राजकीय नेत्यांनी अशा वादाला खतपाणी घालू नये असे संकेत असतानाही इम्तियाज जलील जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करत आहेत।
त्यामुळे सहर शेखच्या निमित्ताने सुरू झालेला हा वाद आता आणखीन चिघळण्याचीच शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.